देव, दानव आणि मानव. लेखक संजय सोनवणी. भाग 49. नल दमयंती संकटात. गंगेच्या तीरावरील घनदाट अरण्यात वसलेलं निषध राज्य छोटं असलं तरी वनवैभवानं संपन्न होतं. राज्यातील नागरिक उद्यमी होते. लाकडापासून अभूतपूर्व अशा वस्तू बनवण्यात ते आघाडीवर तर होतेच, पण गिरीकंदरात मिळणाऱ्या स्फटिक आणि रत्नांपासून ते बहुमूल्य अलंकार बनवत असत. उच्च दर्जाच्या अश्वासाठीही हे राज्य प्रसिद्धीस आलं होतं, कारण इथला राजा नल हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्वपरीक्षक म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे हे छोटं राज्य वैभवाच्या शिखरावर पोहोचलेलं होतं. देशोदेशीचे व्यापारी दुर्गम मार्ग लांघत निषध राजधानीत येत मनसोक्त खरेदी करून परत जात. नल आता कुठे तारुण्याच्या उंबरठ्यावर होता. त्याचा पिता वीरसेन आजारपणामुळे मृत्यू पावल्यानं फार लवकर राज्याची जबाबदारी त्याच्यावर आली. खरं तर पुष्कर हा त्याचा थोरला बंधू. राजा तोच व्हायचा, पण वीरसेनानंच आपली अंतिम इच्छा म्हणून नलालाच आपला वारस नेमलं होतं. कारण सरळ होतं. पुष्कर हा जुगारी व दुष्टबुद्धीचा होता. वन्य कन्यांचं शील भ्रष्ट करणं हा तर त्याचा नित्यक्रम बनून गेलेला होता. प्रजेत तो अप्रिय होता. आणि नल तो अत्यंत देखणा होता, जणू मदनाचा पुतळाच. केवळ त्याला पाहण्यासाठी अनेक लोक प्रासादाभोवती गर्दी करून असत. स्त्रियांसाठी तर तो चिरंतन प्रियकरच होता, पण स्वप्नीचा. त्याचं नाव घेत तरुणी उसासे सोडत आपल्या रात्री घालवत असत. बरं, तो केवळ देखणाच नव्हता, उत्कृष्ट अश्वपरीक्षक, अश्वारोही आणि शब्दावेढे धनुर्धारी तर होताच, पण त्याची बुद्धिमत्ताही अपार होती. आणि मुख्य म्हणजे एवढे गुण असूनही तो मुळीच लंपट नव्हता. त्यामुळे वीरसेनानं राजपदी नलाची नियुक्ती केली. प्रजा आनंदी झाली. पुष्कर संतापून राज्य सोडून निघून गेला. पण कुणालाही वाईट वाटणं शक्य नव्हतं. नलाचं राज्य एक आदर्श राज्य असेल याचा सर्वांना विश्वास होता, आणि झालंही तसंच. निषध राज्य भरभराटीकडेच चाललं होतं. आता नागरिकांना प्रतीक्षा होती राणीची. कोण भाग्यवती आपल्या नलाची पत्नी होते यावर चर्चा रंगत. तरुणी त्यानं आपल्यालाच वरावं अशी स्वप्न पाहत. पण नल काही केल्या अद्याप विवाहाचा विचार करत नव्हता. प्रजेचं कल्याण आणि प्रगती हाच त्याचा ध्यास होता. पण एके दिवशी एक प्रसिद्ध चित्रकार नलाची कीर्ती ऐकून त्याच्या राज्यात आला. Sample complete. Ready to continue?